हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होतो धुलिवंदन. तर धुलिवंदनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी सकाळी होळी खेळाच्या ऐवजी मला तर कामच करायला लागलं. मोठं खराब नशीब आहे माझ्यावालं. आईनं ताक टाकून ठेवलं होतं वाटते सायामध्ये, तर ते खूप सारं जमून गेलं होतं. मग काढायला लागलं मला सकाळीच तूप. चला मग आज तुम्हाला तूप काढणं सांगतो कसं काढायचं. तर तुम्हाला तर काढताच येत असन, पण माई टेक्निक सांगतो ना तुम्हाला. अगोदरल्या दिवशी त्याच्यात ताक टाकून ठेवलं, त्याच्यानं त्याचं विरजन व्यवस्थित लागलं. मग काय दुसऱ्या दिवशी फक्त मिक्सरच्या भांड्यात फिरवायचंच होतं त्याले. मिक्सरच्या भांड्यात टाकल्याबरोबर एकच चक्र घुमवल्याबरोबर बिलकुल ते तुपाचा गडा वरतच येऊन गेला आणि ताक पूर्ण खालता आला. आणि पाय एवढा गंजाभर साईचं केवढं मोठं तूप निघालं. मग गेली खालतं. तर ह्या लहान लहान लेकराकडून होळी खेळून घेतली. म्हणजे लहान लहान लेकरांनी पार भरून टाकलं. मला मी लावायला पाहिजे त्याला कलर, तर त्यानंच मला कलर लावून टाकला. मग म्हटलं आता त्यानं सुरुवातच केली आहे तर आपण काहून मागं राहायचं. त्याच्यात छोटीने इकडे डीजे लावलाच होता. तर मग आता आपला डीजे म्हटलं म्हणजे आपला अंग तर थरथरच कापते. डान्स म्हटलं म्हणजे आपल्याला मजाच येते. मग सगळेजण होते तर एकमेकाला मस्त होळी खेळायला लागलो आम्ही. सगळेजण एकमेकाला मस्त कलर लावायला लागलो. हे इशूपा कशी डान्स करून राहिली. तिला मोठंच आवडते डान्स करणं. बिलकुल सकाळीच लागली होती ते डान्स करायला. सकाळीच छोटीच्या घरी आली ती डान्स लाव म्हणून गाणं म्हणासाठी. मग ताई आणि वहिनी ह्या आल्या. मग काही इकडे कोरडे कलर खेळता करता येईनं लावलं ना पाण्याचा खेळ खेळायला. मस्त झाली आमची होळी. तर तुम्हाला जर आमचा पूर्ण ब्लॉग पाहता असेल होळीचा तर यूट्यूबला टाकला आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि पाहू शकता. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करत चला. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.